राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत, अडचणीत आलेले आहेत। ते सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि देशातील एकमेव शक्तीपीठ असलेल्या शनिदेवाच्या चरणी ते नतमस्तक झालेले आहेत। 7.5 मुक्त म्हणून हे देशभरात शनी मंडळाचे हे गाव जे प्रसिद्ध आहे, शनिदेवाचे या ठिकाणी मंदिर आहे आणि आज शनिवार असल्याने त्यांनी शनिदेवाकडे प्रार्थना केली आहे, पूजा अर्चना केली आहे, 7.5 दूर व्हावी यासाठी पूजा अर्चना केली आहे। नेमकी कशा पद्धतीने पूजा केली आपल्यासोबत या शनी मंडळ मंदिराचे महंत आहेत, काय सांगणार आपण? कशा पद्धतीने अनेक राजकीय नेते या ठिकाणी येत असतात, आपली प्रार्थना करत असतात। भगवंत शनिदेवाचं हे तीर्थक्षेत्र पूर्ण भारतभरामध्ये विशेष आहे की जिथे अनादी काळापासून स्त्रियांना सुद्धा दर्शनासाठी प्रवेश आहे। शनिदेवांचे अनेक तीर्थक्षेत्र महाराष्ट्राच्या भारताच्या भूमीवरती आहे, पण मात्र शनी मांडळ हे तीर्थक्षेत्र जे शनी 7.5 मुक्तिपीठ म्हणून संपूर्ण भारतामध्ये नावाजलेलं आहे। याचा ऐतिहासिक राजा विक्रम जे उज्जैन नगरीचे राजा विक्रम यांची 7.5 तिथून सुरू होऊन शनी मांडळ या तीर्थक्षेत्री संपली। शनिदेवांनी त्यांना इथे दर्शन दिलं आणि 7.5 पासून राजा विक्रमाची मुक्ती झाली। म्हणून राजकीय क्षेत्राचे मालक असलेले भगवंत शनिदेव प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करत असतात। तर आपण जर इतिहास पाहिला की नंदुरबार जिल्ह्याचे गावित साहेब असतील, चंद्रकांतजी रघुवंशी असतील, दोंडाईच्याचे आमचे जयकुमार भाऊ असतील, या सगळ्या नेत्यांनी राजकीय क्षेत्राची सुरुवात किंवा निवडणुकांसाठी शनी मांडळ तीर्थक्षेत्री येत असतात। साहेबांनी आज पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पर्जन्याची वृष्टी अतिउत्तम व्हावी, संपूर्ण शांतता नांदावी यासाठी शनिचरणी श्रावण शनिवार निमित्त शनी मांडळ तीर्थक्षेत्री देवाकडे साकडं घातलेलं आहे। तर आपण बघू शकतो देवाकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साकडा घातलेला आहे आणि जनतेला सुखी ठेवावी, शेतकऱ्यांना समृद्धी व्हावी यासाठी देखील प्रार्थना केलेली आहे। तर दुसरीकडे शक्तीपीठ असलेल्या देशभरात प्रसिद्ध असलेल्या 7.5 दूर व्हावी यासाठी देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रार्थना केलेली आहे। शनी मंडळवरून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।